काय आणलंय बागायदारी मावशीनं? बघ ना हे हा? बघ ना बघ खाऊन दादी तिची बारी खायची आणि इकडे इकडे धर मला बघू द्या आता खायला. हिरव्या मिरच्याची हे आहे हा हॅलो? कसं आहे डोसा, इडली इडली डोसा इडली त्याच्यातच खाणं वाटीत टोपून टोपून अरे गेम केला हिने बुडवून आता फिरवायचा टाक बाबा तू सगळ्यांनी एका घासात खायचा. टाकरे बाबा उली उली ती तू उगा टाइम लावायची गाडी भरायची दुसरी घेऊन येते काय दोन आहेत. आणि सांग पटकन कसं आहे ए, दर सांगित तुला काय देऊ इकडे आण मी त्याला देते. गिलासात नाही भेटत काय आम्ही काय बघा तुझ्या तोंडाकडे हा? कसं बोलत आहे ते बनवायला आम्हा दोघाला गेला सध्या बनावं लागते मला येत नाही बाबा मी बनवली नाही कधी काही अरे खोबरं आहे का मिक्सर मधून काढ बरं बाबा लसूण ते चटई माहिती आहे काय नाही मला येत कसं आहे सांग लवकर एकदम चालू आहे. जालवा आपण काय करू इथं राहायला येऊ मला आपला नंबर एक खायला येतो कसं आहे भारी आहे संपून जाईल तुम्ही बघा दावा आधी कसला आहे ती हातात घे थांब ते दावाच असलं आहे आपण इडली डोसा म्हणतात मी तेच म्हणते आणि हे छान आहे ही पिशवी अरे मला द्या की सांगते का सगळं खा का सगळेजण वाटून घ्या किती किती आली काय माहिती दीदीने किती खाल्ली का तिसरा आहे म्हणा ही एक चौथा चौथा मला तिसरा द्या हे धर रे तुला मधीनं दोन द्या चौथा मधीनं लय मध्ये खाली तिसरा धर तू चौथा आणि तुम्हाला नाही एक खाल्लाय मला तिसरा हा तेच का तुम्हाला बस झाली. का म्हणतो सर बस बस हा. निघ. खाऊ दे हे मोड. काय लेकीची माया बघा ना किती बापावर आहे. नवरा आहे मला खा. एवढे फक्त असते मामी काय त्या भांड्यामध्ये हे बनवते तर तांदळा काय बनवलं काय बोलवा इकडे खोबरं घे. अद्रक त्यांना विचारावं लागते बरं काही कसं कसं केलंय म्हणून. अरे आपल्या भांडत नाही तांदळाचं दिसेल. अरे आणा आणखी भांड खोबरं कधी खात नाही खायला टाका बरं भात आता. चटणी बी भारी बनवली खोबरी. चटणी कशी बनवली ती माहिती भाजी मला माहिती नाही नाही बघतो उद्या बघू दे की. लय भारी नाही बघून येतो की उद्या त्याला होय होय भारी किती अर्धा एकर आहे का लय भारी बनवले चटणी भर बनवली ना उद्या बघून येतो कसला टाइम नाही किती वाजले सांग मला 10 टाइम नाही बरं का 10 वाजले हम्म. लवकर झाली पटकन व्हायचं. अकरा काय असते काय नाही 12 वाजेपर्यंत वर काय खायचं 12च्या आधी लगेच ट्रॅक्टर होई वाटायला 10 वाजले 10:30 वाजेपर्यंत जीव द्या ना पुन्हा तिथून अर्धा तासानं पुन्हा ये. जेवण निवांत जेवा कोण नाही म्हणाले हे डबा उघडीत आज पिशवी कुठं पिशवी बी आहे इथं तुम्ही काय करायची हाय भात संपवा भाकरी मला मामा भाकरच पाहिजे आता पोटच भरले आणि झाले त्याने हीच पिशाने काय तीन ह्याने काय हे डाळ आहे बघ बाबा. डाळ कशी पिशवी आहे. टाकावं डाळ डाळ खाल्ल्यावर कसं व्हायचं हे आपली डाळ कांद्याची डाळ आहे ना हो मी धुतला काळी डाळ नाही रे कांद्याला तुला काय जमत नाही होय दिसती डाळ आहे त्यात कांदा नाही हात धुवा ना हातच कुठं धुवा म्हणतात की बरं हात धुऊ देता रा आम्हाला टाका खायला जर धुई हात जर पाणी हात धुते कसं बनली भात नका वेळ टाकू मला मला भात नाही खायचा इकडे माझ्याकडे नका माझं ताटी डाळ टाका त्यामुळे आता भात टाकलाय अजून डाळ टाका कसं रे टाका साईडला डाळ चमचा आणलाय की चमचा आणलाय तरी हाताने घ्यायला काय तू नाही बाबा मला भात आणि डाळ टाका ती पिशवी माझ्याकडे किती मला पिशवी भाकर आहे. तो कसा राबो आहेस रे बाबा मी बघायला का तू वाढ जर त्यांना इकडे घ्या म्हणलं तर देत बी नाही तर. ते कांदा टाकलेला नको मला डाळ मग आता कसं म्हणावं सांग बरं जाऊ का लगेच बघा बरं गरीब लेकरू कसं खाते चांगलं असतं ना हिनं दूध घेतलंय बघा खाऊ तिला दूध हो. हा बघा. घाण करायची हा, धर. काय केलंय गाण भूक खोल मार अरे यार एक खोल्या नाही का जाऊ नको बरोबर हाव. म्हणे हा? दुसरा खोल्या नाही आमच्याकडे तांदूळ आहे मोठे आहे तांदूळ बी आहे बाजरी आहे ऐ पोरा त्यात खोल्या नाही काय हाय हो आमच्याकडे कसं खायचं रे डबे आहेत 2 तांदूळ कुठे आहेत डबे? एक ते एक 2 खोले आता हे आपण 5 माणसं आहेत हे धर फक्त. रे ते काय म्हणायचं हे तुला डाळ पाहिजे का बोला की काय म्हणते
बोला की ताई. उगाच कुणी म्हणून गेलं नाही की जशी जिंदगी असन माणसाने तशीच जगावा. ह्या काही अक्का आहेत का, किती सुंदर दिसतात, किती भारी आहेत ना. माझ्यापेक्षा वय त्यांचं जास्त झालं असन, पण माहिती का त्यांना ऐकू बी येत नाही आणि बोलता पण येत नाही. बोलता पण येत नाही आणि ऐकू पण येत नाही, आणि त्यांचं लग्न पण झालेलं नाही. आणि माहिती का त्यांचं काम तर इतकं आहे कष्ट. हे जे ऊस आहे का, ऊसाला पाणी देतात, कांडे गोळा करतात, कांडे आणून टाकतात, इतकं कष्ट करतात. लयच कालपासून आहेत, 2-3 दिवस झाला आमच्या सोबत आहेत त्या. म्हणजे हो कालपासून आहेत, आम्ही काल चालत नाही या फळामध्ये, कालपासून आहेत आमच्या सोबत त्या. पण तुम्हाला काय सांगावं, लयच भारी काम करतात. बोला येत नाहीत पण लयच प्रेमाने त्यांचे जे खुनी येतात का, त्या खुनीण्याच्या ह्याच्यामधून त्यांचं इतकं प्रेम दिसतंय का नाही, लयच भारी प्रेम दिसतंय. त्या तुम्हाला नमस्कार म्हणायला लागल्यात. आकाला असं काहीतरी आशीर्वाद द्या. माहिती का आताच्या जमान्यामध्ये देव माणसासारखं राहणार आहे मुश्किल आहे. पण हे जे आहे का, हे देह आहे का, ते देव माणसासारखा देह आहे. कुणाचं 1 नाही 2 नाही, कुणाचं काही नाही, फक्त पोटाला खायचं आणि निवांत काम करायचं. कुणाची काळजी नाही, लेकराची काळजी नाही, नवऱ्याची काळजी नाही, पुन्हा मायबापाची काळजी नाही, कुणाची काळजी नाही, फक्त काम करायचं, पोटापुरतं आणि खायचं. मायबापाचीच आहेत हे, एकटेच नाहीत तर ह्यांचे 3 जण आहेत हे. 3 जण आहेत ते म्हणतात. त्या म्हणतात 1 भाऊ आहे त्यांचा आणि हे 1 आणि ह्यांच्यापेक्षा 1 लहान बहीण आहे. काय म्हणतात एक मेळवी लागत नाही. किती वाटतंय ना, किती भारी बोलतात ना. माहिती का आपल्याला काय त्यांची भाषा कळत नाही. त्यांच्या डोळ्याला पाणी आलं माहितीये का. लय अवघड वाटत आहे ना असं म्हणल्यावर. मला तर लय अवघड वाटायला लागलं माहिती का. 2 दिवस झालं मी इथं आहे, मला लय अवघड वाटायला लागले. पण काय करू शकताय माणूस, काहीच करू शकत नाही. हसल्या व्यक्तीला दवाखान्यात काही होऊ शकत नाही आणि कोणीच काय नाही. त्यांनी जर काय केलं तर केलं, पण काय नाही, ते जन्मताच सोबत आलेलं आहे, त्याला काहीच इलाज नाही. पण मला कालपासून इतकं वाईट वाटायला माहिती का. खरं सांगायचं जर म्हणलं ना, मला असं वाटायला लागलंय जशी बी आपली जिंदगी असेल का तशी आपण खुशमध्ये जगावा. ह्यांनी काय मागावं म्हणतात की माणसाला कुठं डोळे नसल्यावर डोळे पाहिजे, तर कुठं पाय नसल्यावर हे पाहिजे होतं, हे नसतं तर काय नाही. माणसाला शरीरामध्ये सगळ्याच गोष्टी पाहिजे. ही गोष्ट नाही म्हणून असं नाही, कारण की सगळ्याच गोष्टीची माणसाला गरज असते. ह्या ताई इतक्या सुंदर आहेत, तुम्हाला दिसतात का इकडून. ताई इकडं बघा. त्या म्हणतात ऊस तोडायला आल्या, पण त्यांना मी काय बोलायला त्यांना काही समजत नाही. आणि एक गोष्ट सांग का, ह्या ताई इतक्या सुंदर आहेत. जर त्यांना आवाज जर असता ना तर कितीच भारी झालं असतं. आणि आवाज जरी नसता तरी निदान ऐकाय तरी यायला पाहिजे होतं, मग तर कितीच भारी वाटलं असतं. त्यांना ऐकायला तरी निदान समोरचे तर काय बोलतं ते तर कळालं असतं, त्यांना राग तरी आला असता. त्यांना आता सध्या जर कुणी जर 1-2 शब्द वाईट जर बोलून गेलं तर त्यांना ऐकू येत नाही. ते म्हणताना काय बोललाय काय माहिती, मला काय करायचं. पण आपण कुणी जर वाईट शब्द बोलला का नाही तर असं समजून जायचं की ते वाईट बोलले तर आपल्याला ऐकूच आलं नाही. चला अक्का, लय भारी येता. मला तर लय सभा आवडलाय माहिती का. ह्यांचा 2 दिवसाचा ऊस आहे आणि आपल्याला दुसऱ्या फडा जावा लागतंय. पण जोपर्यंत माझा जन्म राहीन का तोपर्यंत ह्या का माझ्या ध्यानातला कधीच जाणार नाहीत. चला तर मग भेटू दुसऱ्या वेळेस. झालं का सारवून सुरवून जाय तिकडे. सगळे शेराने भरून गेली बघ. रबडी साडी होती ना, तसं म्हणायसारखं नाही. टपलीला गिराय का आलं मालक, मी काय सांगितलं आहे म्हणजे आमच्या मालकाला विचारून सांगतो म्हणलं. काय म्हणलं, बरं म्हणले उद्या त्याला सांगा. कधी काही विचारा. दिदी म्हणायला लागली विकायचं नाही. हिला काय करायचं 2-2 वगैरे सांगा बरं. कोणती आवडी काय, आवडी नाही विकायची, हिला विकून टाकायची.
हा आपले पैसे निघून जाते 2000 रुपये. हे का नाही हा. कोणते 2000 रुपये आवडी घेतली हो आवडी घेतलेले पैसे निघतील ना. ही तुमच्याकडेच बघायची तिकडे बघा ना तिची किंमत सांगितलं तू देतीस पैसे ऐकलं का मला तिची किंमत दे तिची किंमत 10,000 रुपये आता तर वाढले 20,000 रुपये 20,000 होते पण आता वाढले पुढच्या वर्षी होते. 20,000 रुपये वाढले हा. आता 20,000 होते पण मला लय मोठे जनावर होते ना, ते जनावरले म्हणून. तिला हिला हिरवा टाकायचा मालक बायला काय करा सगळे वाढल्याचा फेरा टाका का हो? अहो टाका की वाढलं खायला वाळलं का एक एक वेळा. तुला काय वाढले तिकडे बघा ही कसं लाड घालायला लागली हे बघा लाड घालायची किती सांगायचं होती हिची किंमत हिची किती किंमत सांगायची तुला कळत नाही का? चला मला काय मी काही या पर्याय बैलाचे म्हशीचे जनावरांचे सांगायचे काय आपल्याला घ्यायचे तेवढे किती किती काय ते मनात आहे ते सांगायचे. पण ही काचीच नाही तर मनात काय आता पण म्हणजे जीव देऊन टाकू. हा उगं म्हणलं मी आधी काय म्हणते म्हणून दीदी काय दीदीला थोडं सांभाळायचे पण वैरण वैरण टाकते व्यवस्था तिला करते. नसलं सांभाळायचं तरी बी वैरण आणली तर व्यवस्था करते ना लेकरं मागे मग वैरण टाकते पाणी पाजते. गुन्हाच गुन्हाचं होतं मी तर पाय सोडू इथे लय गुन्हाचं आहे बैल नुसता एकच टाइम पाणी प्यायला बघू हा चला पटा रोज ह्या टायमाला तिला 2 दाण लागल तिकडे. चला मी भांडे काढा धार काढा त्या हो द्या पावाचे पुढे पुढे हा